हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, मी शॉपिंगला आलेली. आता माझ्या बहिणीचं लग्न आहे, तर मी शॉपिंग करण्यासाठी आलेली आहे. इथे मी शॉपिंगला पैसे वाचवते, प्रतीकचे, माझ्याच नवऱ्याचे पैसे वाचवते, पण त्याला ते पैसे जड झालेले आहेत. म्हणजे काय मला काही कळतच नाही. मी याचे पैसे वाचवते आणि हा उधार म्हणून म्हणतो की माझ्याकडनं घ्या, पण चला आता इथून. म्हणजे किती मेहनतीने मी बार्गेनिंग करते आणि हा माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवतोय. आणि कसं फिरवतोय ना तो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळणारच आहे. स्टे ट्यून फॉर माय व्लॉग. चांगला आहे. फंक्शनलाच घालायचं. म्हणजे ओव्हर पण डिझाईन नाही आहे आणि स्लीव्स पण चांगले आहेत. मी ट्राय करून बघेल. ऑरेंज एक आवडलेला आहे, साईडला ठेवला. मी ट्राय करून बघेल. हा एक वॉटर ग्रीन कलर. हा घेऊ का? आता तू आत्ता म्हणले नाही घ्यायचा, आत्ता म्हणते घ्यायचा. घेते ना. असा दिवस आहे प्रत्येक की तू स्वतःहून म्हटला पाहिजे घ्या बोल बिंदास. तू टॅग बघून नको, काही नको, बिंदास घे. मी तर किती वेळा म्हणलंय मग तुझ्यासाठी टॅग बघतच नाही मी कधी. घेऊ का? टॅग माझ्यासाठीच बघतो मी फक्त. घेऊ का मग? घे. खरंच? 4-5 दाखवा आणि फायनल करा. तो बिचारा हसतोय, तो काय करेल. त्याला सवय झाली. मागच्या वेळेस पण आलो होतो ना आपण, तेव्हा त्याने बघितलं तर व्हिडिओ बनवतो. आता काही वेळापूर्वी मला चेहरा उतरलेला होता. त्याला त्याचं रिझन सांगायची गरज नाही. प्रतीकच त्याचं रिझन आहे. हो का? हा बरोबर आहे. तूच त्याचं रिझन होता. हो मीच आहे. सगळ्याचं रिझन मीच आहे. बघा, दादाने मनावर घेतलेलं आहे. आता बघतो कसं लुटतो तो. ते गाणं नाही का, मैं तो लुट ही गया, धुरंधर मधलं गाणं नाही का? आला प्रत्येक धुरंधर. उद्या तर दादा धुरंधर पाहिला का? नाही पाहिलं. फर्स्ट पाहिला का? फर्स्ट पाहिला ना. सेकंड किती चाललाय? जोरदार चाललाय सध्या. मी पहिल्याची जी शॉपिंग करून घेऊ, म्हणजे तुला त्याचं असं वाईट नसतं वाटलं. तुला असं वाटलं असतं की अरे माझे पण पैसे तेवढेच लागतात, मग हिला खर्च करायला काही हरकत नाही. म्हणून पुढच्या महिन्याचा पगार व्हायच्या आधी तुला तुझी शॉपिंग करून घेते. पुढच्या महिन्याच्या पगारात मीच करणार आहे शॉपिंग. म्हणजे जबरदस्त तुझी शॉपिंग. हुशार आहे मी. येडाय का काय? मग आता मुद्दाम मला सांगशील अबोली या, बरोबर म्हणशील अबोली या महिन्यात तंगी आपल्याला जास्त नाही घ्यायची. बोलतं चॅप्टर नाही घाला पाहिजे. मग मी जे वाटेल तेच मी करेन. कधी पण आबोलीवर शॉपिंगला आलो ना की पहिले हे चेक करतो की खुर्ची कुठे आहे आणि स्टूल कुठे आहे बसायला बरं. कारण ही एकदा एखाद्या दुकानात घुसली की 2-4 तास इथंच असते ती. दुकान बंद होतं तर आम्ही त्याच दुकानात असतो. शेवटचं बिल आमचंच होतं दुकानाचं. काय का आपण मागच्या वेळेस त्याला अनुभव आला लास्टला आपण नको रे, फार मोठा होतं माझ्यासमोर. बघितलं असं नाही. आम्हाला स्टूल पाहिजे ना, पाय कोण दुखून येणार वगैरे. आता आज कलर घ्या, आवडलाय ना तुला? सेमच आहे बरं कलर. काय तर करू. अरे मे मध्ये जास्त लोक लिंबूच वापरतात. मग लिंबू कलरच बरोबर आहे. चांगला आहे. आपण तो तसंच आहे करे. ब्ल्यू कलरचा होता तर करायचा. सो गाईज थांबा, 1 मिनिट थांबा. राजे थांबा. हे बघा, शॉपिंग म्हणजे जे घ्यायला आलं होतं त्याच्यापेक्षा वेगळंच घेतलेलं आहे मी. थोडं साईडला होतं. आणि आमच्या प्रतीक राजांची जरा स्तुती ऐका ना तुम्ही. मी कमी करते त्याच्याकडनं, याचेच पैसे वाचवते.
तरी अरे तो पण आता 700 रुपये ऑलरेडी कमी झाले, तर अजून किती कमी झाले असते? बरोबर प्राइसेस आले होते 3,998 रुपये, बरोबर 3,998, 3,998 असं होतं. आणि मी त्याला म्हणते की मला एवढं नाही द्यायचे, आणि मी अजून फंक्शनचे ड्रेस घेतले नाही, कॉटनचे ड्रेस घेतलेले आहेत नेहमीचे सारखे. म्हटलं मला कमी करून पाहिजे, म्हटलं त्याने डिस्काउंट देऊन 3500 वर आणलं. पण मला कळतच 3,900 नव्हतं, 3,000 डिस्काउंट करून 3,900 झालं होतं. हा डिस्काउंट करून नाही. तेच म्हणतोय मी, 2400 रुपयाचा एक ड्रेस होता तुझा, हा मी बघितलं ना. 2400 4,800 होत होतं, त्याच्यानंतर ते 4,800 होती त्याची प्राइस. हा, हा. हे आता सॉरी हळू मारलं बरं का मी, जास्त मला ऐकायला मी मारत नाही. तर हा पण हा आठवलं मला आठवलं. 4,800 झाले होते, तर त्यांनी 25% डिस्काउंट दिला, त्याच्यावर 3,900 झाले. तरी ही रडायला लागली, म्हणजे अजून 5% दिला, तरी पण 3,700 झाले, तरी पण ही रडायला लागली. मी म्हणत होती त्याला 3,000 ला दे, 3,000 ला दे, त्याने दिला पण असता. यांचे महान गुण बाहेर आले आणि तो अरे पण बोलला एखाद्याला किती कमी करायला लावायचे काय? 50% डिस्काउंट वर घ्यायचं का आता? तो मला दिला असं त्याने. 3100 बोलली मी त्याला, म्हटलं आता शेवटचं प्राइस 3100, तर नव्हतं म्हणतो नाही 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 3,300. कशाला, माझं काय म्हणणं आहे, लोकांच्या कशाला शिव्या घ्या, म्हणून मी म्हणतोय, म्हणून मी म्हणत असतो की जास्त कमी करायचे नाही. मला एकच समजतं, जोपर्यंत त्यांना परवडत नाही तोपर्यंत ते देत बरोबर नाही. आहे, पण किरकिर किती करायची? ते त्यांच्या खिचाला झळ बसेल आणि मग देतील असं होत नाही. ते पण विकायला बसलेले. 3,100 बोलली होती मी, हा 3,300 वर म्हणे जाऊ दे 200 माझ्याकडून. आता किती कमी होत होते पैसे? उदार होत, मी ह्याचे पैसे वाचवते, तू ह्याला जड जाते. अजून मला फंक्शनचे ड्रेस घ्यायचे बाकी आहे. घे माता. 200 रुपये देणार होते का ते? 200 देणार होते का ते? 200 रुपयामध्ये? ते 4,000च्या खाली घेणार ना की ते? 200 4,000च्या वरच देणार ना? 200 रुपयामध्ये माझं काहीतरी वेगळं आयटम आलेला असतं समजा, मी काय? मी असे छान टॉप घेऊ शकले असते मी. आलं.